नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। IRDAच्या नवीन नियमानुसार 1 एप्रिल 2024 पासून ज्या पण इन्शुरन्स पॉलिसी इश्यू होतील त्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतील आणि कस्टमर त्या पॉलिसीना ई इन्शुरन्स अकाउंटच्या माध्यमातून मॅनेज करू शकणार आहेत। सर्वात अगोदर समजून घेऊयात की ई इन्शुरन्स अकाउंट म्हणजे काय आहे। ई इन्शुरन्स अकाउंट हे डीमॅट अकाउंट सारखेच आहे, ज्याप्रमाणे तुम्ही शेअर्सला डीमॅट अकाउंट थ्रू बाय, सेल किंवा मॅनेज करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स आणि मोटर इन्शुरन्स पॉलिसीला ई इन्शुरन्स अकाउंट थ्रू मॅनेज करू शकणार आहात। ई इन्शुरन्स अकाउंटची का गरज आहे? साधारणतः लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा कालावधी हा 30 ते 40 वर्षापर्यंतचा असतो। त्या दरम्यान पॉलिसीचे फिजिकल डॉक्युमेंट मॅनेज करणे खूप अवघड ठरतं। त्या कालावधीत पॉलिसीचे डॉक्युमेंट हरवू किंवा फाटूही शकतात। तर काही कंडिशनमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या नावावर किती आणि कोणत्या प्रकारच्या पॉलिसी आहेत हे ट्रॅक करणेही शक्य होत नाही। त्यामुळे नॉमिनीला क्लेम मिळण्यास अडचण येते। भविष्यात या प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून यासाठी IRDAने ई इन्शुरन्स अकाउंटची सुरुवात केली आहे। ई इन्शुरन्स अकाउंटचे फायदे पुढील प्रमाणे आहेत। एका व्यक्तीला एकच ई इन्शुरन्स अकाउंट ओपन करता येईल। ई इन्शुरन्स अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट असेल, त्यासाठी IRDAकडून किंवा इन्शुरन्स कंपनीकडून कुठलाही चार्ज आकारण्यात येणार नाही। सर्व प्रकारच्या आणि सर्व कंपनीच्या पॉलिसी एकाच लॉग इनमधून तुम्ही मॅनेज करू शकता। वन टाईम KYC केल्यानंतर पुढे कितीही पॉलिसी तुम्ही घेतल्या तर त्यासाठी नंतर KYC करण्याची गरज नाही। पॉलिसी होल्डरला ई इन्शुरन्स अकाउंटमधून नॉमिनीचे डिटेल्स कधीही अपडेट करता येतील आणि सोबतच त्या पॉलिसीचे प्रीमियम रिमाइंडरही ई इन्शुरन्स अकाउंटच्या माध्यमातून मिळणार आहेत। या प्रकारचे अनेक फायदे ई इन्शुरन्स अकाउंटच्या माध्यमातून कस्टमरला मिळणार आहेत। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ई इन्शुरन्स अकाउंटबद्दल होता। जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।